नमस्कार. स्वयंपाकासाठी जे इंधन आपण वापरतो ते दिवसेंदिवस महाग होत चाललंय, पण त्याला काही पर्याय असू शकतो का? आज आपण अशाच एका आश्वासक पर्यायाबद्दल बोलणार आहोत. ही अडचण आज खेड्यापाड्यातल्या अनेक घरांमध्ये जाणवतीये. स्वच्छ इंधन वापरणं गरजेचं आहे, पण वाढत्या किमतींमुळे ते अनेकांच्या आवाक्याबाहेर गेले नाही का? जरा विचार करा. एका कुटुंबासमोर दोन पर्याय आहेत. एकीकडे आहे महागडा पण स्वच्छ LPG सिलेंडर आणि दुसरीकडे आहे स्वस्तात मिळणारं पण धुराने भरलेली, जीव घेणारी पारंपरिक चूल. रोज या दोन्हीपैकी एकाची निवड करणं किती अवघड असेल? चला तर या समस्येच्या जरा मुळाशी जाऊया. स्वच्छ स्वयंपाकासाठी नक्की किती पैसे मोजावे लागतात आणि त्यामुळे काय होतंय ते पाहू. आता होतंय काय की LPGच्या किमती तर आभाळाला भिडल्या आहेतच, पण त्याचा पुरवठा हे नेहमीच वेळेवर होतो असं नाही. यामुळे अनेक कुटुंब पुन्हा त्याच जुन्या धूर करणाऱ्या चुलींकडे वळायला लागली आहेत आणि ही खरं तर एक मोठी आरोग्य आणि पर्यावरणाची समस्या आहे. पण या समस्येवर एक खूप चांगला उपाय असू शकतो आणि तो उपाय म्हणजे आपल्या स्वयंपाकाच्या एका अगदी जुन्या पद्धतीमध्ये झालेला एक मोठा तांत्रिक बदल. तर या सुधारित चुली किंवा ज्यांना ICS म्हणतात त्या म्हणजे नेमकं काय? सोप्या भाषेत सांगायचं झालं तर ह्या आपल्या पारंपरिक चुलींचंच एक नवीन स्मार्ट व्हर्जन आहेत. ह्यांची रचनाच अशी केलीये की कमीत कमी इंधनात जास्त उष्णता मिळावी आणि हानिकारक धूर जवळपास नाहीसा व्हावा. आणि खरा फरक तर इथे दिसतो या आकड्यांमध्ये. पारंपरिक चुलीमध्ये आपण जे सरपण जाळतो त्यापैकी फक्त 10% ऊर्जेचा वापर होतो, म्हणजे तब्बल 90% उष्णता वाया जाते. याउलट सुधारित चूल तब्बल 40% कार्यक्षमता देते, म्हणजे तेवढ्याच सरपणामध्ये चौपट जास्त काम होतं. या सुधारित चुलींचे फायदे फक्त चांगल्या स्वयंपाकापुरते मर्यादित नाहीत. नाही, याचा परिणाम थेट आपल्या आरोग्यावर, पर्यावरणावर आणि आपल्या बजेटवरही होतो. कसं? तेच पाहूया. याचे फायदे तिहेरी आहेत. पहिलं म्हणजे आरोग्य. घरातला धूर कमी झाला की बायका मुलांचे श्वसनाचे आणि डोळ्यांचे आजार कमी होतात. दुसरं पर्यावरण. सरपणाचा वापर जवळपास 2/3 कमी होतो, म्हणजे जंगलतोड थांबते. आणि तिसरं, जे खूप महत्त्वाचं आहे, यात फक्त लाकूडच नाही तर शेतातला कचरा, पालापाचोळा किंवा लाकडी भुशाच्या गोळ्यांसारखंही इंधनही वापरता येतं. आज व्यावसायिक LPGची किंमत बघितली तर ती ₹100 प्रति किलोच्या आसपास आहे. आणि याच्या तुलनेत सरपण किंवा लाकूड ते मिळतं साधारणपणे ₹10 प्रति किलोने. केवढा मोठा फरक आहे बघा. आता यातून एक जबरदस्त गोष्ट समोर येते. या सुधारित चुली वापरल्यास कुटुंबाच्या खर्चात 60%पेक्षा जास्त बचत होऊ शकते. ही खरंच खूप मोठी बचत आहे. बरं, आत्तापर्यंत तर सगळं खूपच चांगलं वाटतंय, पण प्रत्येक गोष्टीची एक दुसरी बाजू असते नाही का? या तंत्रज्ञानासमोरही काही खरीखुरी आव्हानं आहेत. हा प्रश्न तुमच्याही मनात आला असेल की जर या चुली इतक्या फायदेशीर आहेत तर मग प्रत्येक घरात त्या का दिसत नाहीत? चला, यामागची कारणं समजून घेऊया. यामागे बरीच कारणं आहेत. एक म्हणजे या चुलींसाठी लागणारं जे पर्यायी इंधन आहे त्याचा नियमित पुरवठा हवा. दुसरं, लोकांमध्ये याबद्दल अजूनही पुरेशी माहिती नाहीये. तिसरं, या चुली बिघडल्या तर दुरुस्ती आणि देखभालीची सोय हवी. आणि एक धोका असाही आहे की जर मागणी खूप वाढली तर सरपणासाठी पुन्हा जंगलतोड वाढू शकते. पण इथे खूप महत्त्वाचा मुद्दा आहे. LPGसाठी आपल्याला मोठी वितरण व्यवस्था लागते, टँकर्स लागतात. पण या चुलींसाठी लागणारे इंधन म्हणजे सरपण, शेतीचा कचरा हे तर गावात आधीपासूनच उपलब्ध आहे. त्यासाठी मोठ्या नवीन इन्फ्रास्ट्रक्चरची गरज नाही. तर मग आता या सगळ्या आव्हानांवर मात करून या तंत्रज्ञानाचा फायदा घराघरात कसा पोचवायचा, त्यासाठी पुढची वाटचाल कशी असायला हवी ते पाहूया. यावर एक चौपदरी उपाय करता येईल. पहिली पायरी, सरकारनं अनुदान देऊन आणि जागरूकता वाढवून या चुलींना प्रोत्साहन द्यावं. दुसरी पायरी, या योजनेला कार्बन क्रेडिटसारख्या आंतरराष्ट्रीय कार्यक्रमांशी जोडावं. तिसरी पायरी, फक्त लाकडावर अवलंबून न राहता शेतीतल्या कचऱ्यापासून बनवलेल्या इंधनाला प्रोत्साहन द्यावं. आणि चौथी, सर्वात महत्त्वाची पायरी, या पूर्ण योजनेला देशाच्या स्वच्छ ऊर्जा आणि ग्रामीण विकास धोरणांचा एक महत्त्वाचा भाग बनवावा. आणि शेवटी एक प्रश्न उरतोच की या सुधारित चुली म्हणजे फक्त एक तात्पुरता पूल आहे जो आपल्याला पारंपरिक चुलींपासून LPG पर्यंत पोहोचवेल, की या स्वतःच स्वच्छ ऊर्जा क्रांतीचा एक कायमस्वरूपी आणि महत्त्वाचा भाग बनू शकतात? यावर विचार करायला हवा.